जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक मिशन आरंभ अंतर्गत मागील प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न आणि उत्तरे यांचे सखोल अवलोकन करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। मी राजेंद्र गुंजाळ, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेरडे, आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या या तासिकेमध्ये आपण सन 2024 पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 मधील इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 51 ते 75 या प्रश्नसंचाचे सविस्तर अवलोकन करणार आहोत। आजचा आपला मुख्य विषय आहे बुद्धिमत्तेवर आधारित परीक्षेस आलेले प्रश्न कसे सोडवावेत, त्यांची उकल कशी काढावी याबाबत आपण योग्य पद्धत कोणती असेल ती पाहणार आहोत। तर चला चालू करूया। आजच्या आपल्या प्रश्नपत्रिकेतील 2024च्या प्रश्नपत्रिकेमधील आवाज येतोय? हा, येतोय सर, बोला। तर आजच्या या प्रश्नपत्रिकेमधील 51वा प्रश्न आपण पाहूयात। सोबतच्या आकृतीमधील ठळक रेषांवर दुमडून घन तयार केल्यास खालीलपैकी कोणती घनाकृती तयार होणार नाही? तर या अशा प्रकारची घनाकृती आज आपल्याला इथे दिलेली असेल आणि त्या घनाकृतीमध्ये आपल्याला आडव्या 4 घरं असतील आणि उभे 3 घरं असतील। ज्यावेळेस आपल्याला घन देतात त्यावेळेस प्रत्येक घनाच्या प्रत्येक पृष्ठभागावर नंबर दिलेले असतात आणि त्या नंबरच्या साहाय्याने आपल्याला कोणता पृष्ठभाग कोणाच्या शेजारी येईल हे ओळखायचं असतं। या घनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, एक घर सोडलं की पुढचे घर हे त्याच्या विरुद्ध बाजूस येईल। म्हणजे समजा 1 नंबरचा जो घन आहे, 1 नंबरचा जो पृष्ठभाग आहे त्याच्या विरुद्ध बाजूला 3 नंबरचा पृष्ठभाग येईल। 5 नंबरचा जो पृष्ठभाग आहे त्याच्या विरुद्ध बाजूला 6 नंबरचा येईल आणि 2 नंबरचा जो पृष्ठभाग आहे त्याच्या विरुद्ध बाजूला 4 नंबरचा पृष्ठभाग येईल। मग या ठिकाणी आपण प्रथम पर्याय क्रमांक पाहूया। 1च्या शेजारी हा या 1 नंबरच्या पृष्ठभागा शेजारी 2 नंबरचा पृष्ठभाग आलेला आहे। म्हणजेच या आकृतीमध्ये 1 आणि 2 एका शेजारी 1 असे पृष्ठभाग आलेले आहेत। आपण 3 नंबरचा पर्याय पाहू। 1 नंबरच्या पृष्ठभागा शेजारी इथे परत 2 नंबरचा पृष्ठभाग आणि दुसऱ्या बाजूला 6 नंबरचा पृष्ठभाग आलेला आहे। चौथा पर्याय पाहूया। या 3 नंबरच्या पृष्ठभागा शेजारी इथे 3 नंबरचा जो पृष्ठभाग आहे त्याच्या शेजारी आपल्याला कोणते पृष्ठभाग येतील? 4, 6, 2 आणि 6 या 3 नंबरच्या पृष्ठभागाच्या शेजारी या 2 सारखा 2 नंबरचा पृष्ठभाग आणि खालच्या बाजूला हा 6 नंबरचा पृष्ठभाग, म्हणजे पर्याय क्रमांक 3 देखील बरोबर आहे। मात्र पर्याय क्रमांक 2 मध्ये आपण मगाशी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे विरुद्ध बाजूच्या जे पृष्ठभाग आहेत त्यांची जोडी शेजारी शेजारी आलेली आहेत। 1 नंबरचा पृष्ठभाग जो या ठिकाणी आहे तो आणि 3 नंबरचा जो पृष्ठभाग आहे तो शेजारी शेजारी आलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी ही घनाकृती या ठिकाणी तयार होणार नाही। प्रश्न पुन्हा एकदा छानपैकी सर्वांनी वाचायचा आहे। सोबतच्या आकृतीतील ठळक रेषांवर दुमडून
घन तयार केल्यास खालीलपैकी कोणती घनाकृती तयार होणार नाही? मग ही 2 नंबरची जी घनाकृती आहे ती या ठिकाणी तयार होणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा अचूक आहे असं आपल्या लक्षात येतंय. तर चला आपण पुढचा प्रश्न पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता म्हटलं की थोडीशी डोक्याला चालना देणारी, विचार करायला लावणारे प्रश्न आपल्या समोर येत असतात. मग तशाच प्रकारे प्रश्न क्रमांक 52 आपण पाहूया. खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडा. प्रश्नचिन्हाच्या जागी खालील प्रश्नचिन्हाच्या मालिकेतील खालील चिन्हांच्या मालिकेतील प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडा. या ठिकाणी आपल्याला चिन्हांची एक मालिका दिलेली आहे पहा. 4 चिन्हांची एक मालिका आपल्याला या ठिकाणी दिसते आणि या मालिकेतील येणारे जे घटक आहेत, जे चिन्ह आहेत, ते कशा प्रकारे पुढे जाऊन परावर्तित होतात ते आपल्याला अभ्यासायचंय. या ठिकाणी पहा, 1 नंबरची जी चिन्हांची मालिका आहे त्यामध्ये प्रथमतः हा त्रिकोण आहे, त्यानंतर षटकोन आहे, हा जो आहे तो हार्ट शेप आहे, इथे इलिप्स आहे. मग या प्रकारे हे 4 चिन्ह पुढच्या ज्यावेळेस स्वल्पविराम दिलाय त्याकडे आपण नीट लक्ष द्यायचं. त्यानंतर दुसरी मालिका येथे सुरू झालेली आहे. या ठिकाणी पहिला जो त्रिकोण होता तो दुसऱ्या चिन्हांच्या मालिकेमध्ये शेवटी गेलेला आहे. म्हणजेच पहिल्या जे चिन्हांचा गट होता त्या गटामधला जो त्रिकोण होता तो 1 नंबरला होता, मात्र 2 नंबरच्या गटामध्ये त्रिकोण हा शेवटी गेलेला दिसतोय. त्याच प्रकारे तिसऱ्या गटात सुद्धा या 2 नंबर मध्ये हा जो हार्ट शेप होता तो शेवटी गेलेला आहे. म्हणजेच प्रथम जे येईल ते पुढील गटामध्ये शेवट येतं. मग आता या 3 नंबरचा गट ज्यावेळेस आपण अभ्यासणार आहोत त्यावेळेस आपलं असं लक्षात येतं की हा इलिप्स आहे तो या ठिकाणी शेवटी जाणार आहे. पहा, हा कसा जाणार आहे? शेवटी जाणार आहे. मग एक मिनिट सर. हा जो इलिप्स आहे 1 नंबरचा तो शेवटी जाणार आहे. त्यानंतर आपण दुसरं चिन्ह अभ्यासू. 2 नंबरला षटकोन आहे, इथे देखील दुसऱ्या गटात देखील षटकोन आहे आणि इथे देखील षटकोन आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी षटकोन पाहायचा आहे. षटकोन 2 नंबरला येतोय. मग पर्यायामध्ये आपण शोधू शकतो की कुठे षटकोन आलेला आहे. मग 2 नंबरला षटकोन कुठे? शेवटी इलिप्स कुठे आहे? या ठिकाणी एकदा आहे आणि या ठिकाणी आहे. म्हणजे या 2 पर्यायांचाच विचार करायचा आहे. राहिलेला पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 2 चा आपल्याला विचार करायचा नाही. मात्र आता 2 नंबरला षटकोन जो आहे या ठिकाणी षटकोन आहे 2 नंबरला. प्रत्येक ठिकाणी 2 नंबरला षटकोन आहे. मग या ठिकाणी आपण अभ्यास करू शकतो की या पर्याय क्रमांक 1 मध्ये 2 नंबरला षटकोन आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 बरोबर दिसतोय. मात्र पर्याय क्रमांक 4 मध्ये षटकोन नाही, म्हणजे हा पर्याय देखील असू शकत नाही. मग राहिला प्रश्न पर्याय क्रमांक 1. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. अशा प्रकारे सर्व चिन्हांचा अभ्यास करत बसण्याऐवजी या चिन्ह मालिकेमध्ये चिन्हांची जर आपल्याला उकल झाली ते कशा प्रकारे पुढे जाऊन परावर्तित होतात हे जर आपण अभ्यासलं तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला चुटकीसरशी सोडवता येतात. ज्या विद्यार्थ्यांचा सातत्याने सराव केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना यामध्ये नक्कीच फायदा मिळतो आणि चिन्हांची मालिका त्या विद्यार्थ्यांच्या चटकन लक्षात येते. अशा प्रकारे विविध प्रश्नांची उकल समजावून घेतलेली आहे. त्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यास
खूप सहज सोपे जातात. तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया. खालील संख्या मालिकेतील संख्या विशिष्ट क्रमाने मांडलेल्या आहेत. खालील संख्या मालिकेतील संख्या विशिष्ट क्रमाने मांडलेल्या आहेत. तो क्रम लक्षात घेऊन त्यातील चुकीचे पद ओळखा. जे विद्यार्थी आपल्या तर्क शक्तीचा योग्य वापर करतील त्यांना अशा प्रकारची गणित चटकन सोडवता येतात आणि त्या प्रश्नांची उकल देखील चांगल्या प्रकारे होते. मग आपण पाहूया की संख्या मालिकेमधील अंक कोणते कोणते आहेत. तर पहिला अंक आपल्याला दिलेला आहे 3, दुसरा अंक आहे 1, तिसरा अंक आहे 6, चौथा अंक आहे 7. चौथा अंक कोणता दिलाय आपल्याला 7 आणि 5वा अंक आहे 10, 26, 15, 63, 21 अशी संख्या विशिष्ट क्रमाने मांडलेल्या आहेत. आपल्या एक गोष्ट इथे लक्षात येत असेल, या संख्या एकूण जर संख्या मोजल्या आपण तर या सगळ्या संख्या किती येतात. तर या जवळजवळ 9 संख्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. मग या अशा प्रकारच्या संख्या ज्यावेळेस आपल्याला येतात त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की या ठिकाणी या संख्या नीट पाहून घ्यायच्या. याचा एकमेकांशी काही संबंध आहे का ते अभ्यासायचं. तर आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेस आपण 3 आणि 6चा विचार करू, ज्यावेळेस आपण 3 आणि 6चा विचार करू, त्या 6 नंतर 10चा विचार करू, तर आपल्याला टप्पा क्रमांक 1 मध्ये असं लक्षात येत आहे 1 नंबरचा म्हणजे विषम स्थानी जे अंक आलेले आहेत, म्हणजे 1 नंबरचं स्थान 3 आलेले आहेत, 3 नंबरच्या स्थानी 6 आलेले आहेत, 6 नंबरच्या स्थानी 10 आलेले आहेत. मग अशा विषम स्थानी 3, 6, 10, 15 आणि 21 या संख्या आलेल्या आहेत. मग यांचा संबंध आहे का तर पाहूया. 3 वरून ज्यावेळेस आपण 6 वर जातो त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये 3 मिळवावे लागतात. मात्र या 6 वर ज्यावेळेस आपण 10 वर जातो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये 4 मिळवावे लागतात. त्याच प्रकारे 10 वरून ज्यावेळेस आपण 15 वर जातो त्यावेळेस +5 करावे लागतात. म्हणजेच एक एक अंक आपण वाढवत जातोय. 15 वरून ज्यावेळेस 21 वर जातो त्यावेळेस 6 या ठिकाणी वाढवावे लागतात. त्याच प्रकारे अजून दुसरा संबंध सुद्धा आपल्याला या 3, 6, 10, 15 आणि 21 मध्ये लक्षात येतो. पहा 3 आणि 6ची ज्यावेळेस आपण बेरीज करतो त्यावेळेस 3 9 येते. म्हणजे तो कशा काय आहे 3चा वर्ग आहे. 6 आणि 10ची ज्यावेळेस आपण बेरीज करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की तो 4चा वर्ग आहे. 10 आणि 15ची ज्यावेळेस आपण बेरीज करतो त्यावेळेस उत्तर येतं 25, म्हणजे तो 5चा वर्ग आहे. 15 आणि 21 ची ज्यावेळेस आपण बेरीज करतो त्यावेळेस उत्तर येतं 36, ही संख्या 6चा वर्ग आहे. म्हणजेच आता त्याचप्रकारे आपल्याला समस्थानी कोणते कोणते अंक आहेत ते आपल्याला पाहायचंय. तर समस्थानी आपल्याला दिसतंय की या ठिकाणी 1 आलेला दिसतोय आपल्याला. आपण लक्षात घेऊया. या ठिकाणी 1 आलेला आहे, 7 आलेला आहे, 26 आलेले आहेत आणि 63 आलेले आहेत. या 4 अंकांकडे ज्यावेळेस तुम्ही पाहतात 1 सोडून 1 आलेला म्हणजेच विषम स्थानी आलेले अंक या ठिकाणी 1 कडे पाहिल्यानंतर, 7 कडे पाहिल्यानंतर, 26 कडे पाहिल्यानंतर आणि 63 कडे पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येत आहे 63 ही संख्या कोणत्या तरी संख्येच्या जवळ दिसते. म्हणजे 66च्या जवळ दिसते. 27 आपल्याला
27 आपल्याला 26च्या जवळ दिसत आहेत, 8 7च्या जवळ दिसत आहेत. एक हे या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सुद्धा आपल्याला कोणत्या तरी संख्येचा घन दिसतोय. मग या ठिकाणी आपण पाहूया काय नियम होईल बरं 1 7 आणि 63 साठी. तर या ठिकाणी पहा, ज्या वेळेस आपण ती संख्या घेतोय तर आपल्याला असं दिसतंय की 1 चा घन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस 1 येतो आणि त्यातून 1 वजा केलं तर उत्तर 0 येतंय. मात्र 0 तर आपल्या संख्या मालिकेत दिसत नाहीये. मात्र 2 चा घन केल्यानंतर उत्तर 8 येतं. 8 मधून ज्या वेळेस आपण 1 वजा करतो त्यावेळेस उत्तर मिळतंय 7. मात्र 2 नंबरची जी संख्या आहे ती 7 दिसते आपल्याला. त्याच ठिकाणी 3 चा घन येते 27. 27 मधून ज्या वेळेस आपण 1 वजा करतोय त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळतं 26. म्हणजे या ठिकाणी 26 सुद्धा दिसत आहेत. 4 चा घन 64 येतो. 64 मधून 1 वजा केल्यानंतर उत्तर येतं 63. या ठिकाणी आपल्या या संख्या मालिकेत आपल्याला 63 सुद्धा दिसत आहेत. आणि हे 63 दिसत असताना आपल्याला असं लक्षात येतंय की या ठिकाणी 1 नंबरचा जो पर्याय आहे तो आपल्याला चुकीचा दिसतोय. म्हणजेच त्यांनी विचारलं काय आहे, चुकीचं पद विचारलेलं आहे आपल्याला. या ठिकाणी 1 आलाय, त्या ठिकाणी कोणती संख्या हवी होती, तर या ठिकाणी 0 आला असता तर ही संख्या मालिका आपल्याला बरोबर वाटली असती. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं पद आहे असं आपल्या सर्वांच्या लक्षात येतंय. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न खूपच रंजक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 54वा प्रश्न आपण पाहूया. मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी 135 अंशातून 2 वेळा उजवीकडे वळून तिने सरळ घरात प्रवेश केला तर घराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेत असेल? हा खूप चालना देणारा आणि गंभीर प्रश्न या ठिकाणी आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हा प्रश्न कठीण वाटत नसला तरी सुद्धा या ठिकाणी बरेचशी मुलं हा प्रश्नांची उत्तर काढताना फसणार आहेत. ते कसे तर ते आपण पाहूया. पहा, मावळत्या सूर्याला नमस्कार करणारी वर्षा जी होती ती मावळत्या सूर्याला नमस्कार करायची. म्हणजे दिशा कोणती असेल बरं? अगदी बरोबर तुम्ही ठरवलं. तिची दिशा कोणती होती? तर तिची दिशा होती पश्चिम. पश्चिम दिशेला वर्षा मावळत्या सूर्याला नमस्कार करत होती. त्यामध्ये ती 135 अंशांमध्ये 2 वेळा उजवीकडे वळून तिने सरळ घरात प्रवेश केला. मग 135 अंशांमध्ये ती वळत होती. म्हणजेच आपण एक लक्षात घ्या, ती 2 वेळा वळलेली आहे. कोणत्या बाजूला? तर उजवीकडे. मग ज्यावेळेस तिचं तोंड पश्चिम दिशेला असेल त्यावेळेस तिची उजवी बाजू असेल उत्तर दिशा आणि डावी बाजू असेल दक्षिण दिशा. मग आपण या ठिकाणी पाहूयात की 135 अंश ज्यावेळेस तिला वळायचा असेल त्यावेळेस हे 90 अंशात ज्यावेळेस वळेल त्यावेळेस तिचं तोंड होईल उत्तर दिशेला आणि राहिलेले 90 आणि 45 अंशात ज्यावेळेस ती वळेल त्यावेळेस तिचं तोंड होईल उत्तर आणि पूर्व यांच्या मध्ये. म्हणजेच ईशान्येच्या तोंड होईल तिचं. मात्र 135 अंशांमध्ये ती किती वेळेस वळतीये? 135 अंशांमध्ये ती 2 वेळा वळलेली आहे. किती वेळा वळलेली आहे? तर 2 वेळा.
मग या ठिकाणी आपण पाहूया, एकदा वळल्यानंतर तिचं तोंड इकडे झालं, त्यानंतर परत ती 45 अंशांमध्ये वळल्यानंतर तिचं तोंड पूर्वेला येईल आणि परत 45 आणि 90 135 होतात. म्हणजे ती या ठिकाणी सुद्धा ज्या वेळेस ती परत एकदा 135 अंशांमध्ये आपलं तोंड फिरवेल उजवीकडून, त्यावेळेस तिचं तोंड झालेलं असेल दक्षिणेकडे. या ठिकाणी मात्र आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, ती दक्षिणेकडे तिचे तोंड झाले आहे, मात्र ज्यावेळेस दक्षिणेकडे तिचे तोंड होत आहे त्यावेळेस तिने प्रवेश कुठं केलेला आहे, घरात प्रवेश केलेला आहे. तर तिच्या घराचं प्रवेशद्वार या ठिकाणी असणार आहे पा, तिचं घराचं प्रवेशद्वार कुठे असणार आहे, या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच तिने प्रवेश केला, तिचं तोंड आहे या दक्षिण दिशेला, तिचं घराचं प्रवेशद्वार आहे या ठिकाणी असं. म्हणजे तिचं घराचं प्रवेशद्वार कोणत्या दिशेला असेल, थोडक्यात हे घर आपण या ठिकाणी आलं असं समजूया. मग ही दिशा कोणती येईल रे, तिचं घराचं मागे दरवाजा येईल दक्षिण दिशेला. जसं आपण पाहिलं ही दक्षिण दिशा आहे, मग घराचा दरवाजा तिथं येईल दक्षिण दिशेला आणि हा मागचा दरवाजा आहे, मागील बाजू येईल दक्षिण दिशेला. हा पुढचा दरवाजा आहे, हा पुढचा दरवाजा कुठं येईल, हा पुढचा दरवाजा येईल उत्तर दिशेला. म्हणून बरेचसे जण वर्षाचं तोंड दक्षिणेला झालं म्हणून पर्याय क्रमांक 1 म्हणतील, मात्र याचं बरोबर उत्तर आहे तिच्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे, तिच्या घराचं प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पर्याय प्रश्न क्रमांक 55 व 56 साठी सूचना दिलेल्या आहेत. खालील प्रश्नकृतींचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायी आकृत्यांमधून निवडा. अगदी सोपे प्रश्न आहेत, भरपूर सराव केलेला असतो. फक्त पाण्यातील प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिबिंब यामध्ये फरक, गफलत आपल्याला होऊन द्यायची नाहीये. गफलत केली, थोडीशी शंकेची पार मनात चुकली तर आपलं उत्तर चुकण्याची शक्यता असते. म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रश्नाकृती या ठिकाणी दिलेली आहे आणि या प्रश्नाकृतीमध्ये आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब विचारलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. म्हणजे ही जी आकृती आहे डॉल्फिनची, ती कशी येईल, याची ही जी वरची बाजू दिसते आपल्याला, ती वरची बाजू खाली येईल. मग वरची बाजू खाली आल्यानंतर वरची बाजू खाली आल्यानंतर हे डॉल्फिनचं जे तोंड आहे ते खालच्या कोपऱ्यात दिसेल. मग खालच्या कोपऱ्यात डॉल्फिनचं तोंड कोणत्या पर्याय क्रमांकामध्ये आहे, अगदी बरोबर 1 नंबरच्याच पर्याय क्रमांकामध्ये आपल्याला ते दिसतंय. म्हणजे या ठिकाणी 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे हे आपल्या लक्षात येतंय, म्हणून तो आपण निवडायचा आहे. खाली आपल्याला एका चौरसामध्ये अल्फाबेट दिलेले आहेत, या अल्फाबेटचं आपण पाहायचंय. हे अल्फाबेट सुद्धा आपल्याला ही जी वरची बाजू आहे ती कुठे जाईल, खाली येईल. मग ही जी खाली येणारी बाजू आहे पी, ज्यावेळेस आपण खालच्या बाजूला आणू त्यावेळेस आपल्या असं लक्षात येईल पीचा, मग बी कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे, सगळ्याच ठिकाणी दिसतो आपल्याला. या ठिकाणी दिसतोय, त्यानंतर 2 नंबरच्या पर्यायात दिसतोय, 3 नंबरच्या पर्यायात नाही, म्हणजे हा पर्याय चुकीचा दिसतोय. त्यानंतर 4 नंबरच्या पर्यायात देखील आहे. पुढचा अक्षर पाहूया आर. पी सारखाच आरचा थोडासा आकार असतो, फक्त ही मधली रेष वाढते. म्हणजे जसा पी उलटा दिसेल तसाच आर दिसेल. या ठिकाणी आर उलटा दाखवलाय, पी सारखा नाही. मग हा पर्याय नाही, बरोबर नाहीये. परत हा पर्याय बरोबर आहे का, तर नाहीये.
2 नंबरचा पर्याय हा देखील इथे या ठिकाणी बरोबर नाहीये. 2, 3 गेले. आता 4 नंबरच्या पर्यायामध्ये पाहू. बरोबर पी सारखाच आरचा ही वाटी दिसते. त्यानंतर एन उलटा केल्यानंतर देखील हा असाच दिसेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 4 ला गोल करावं लागेल. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 57. पहा, हा प्रश्न तुम्हाला थोडासा कठीण वाटत असला तरी सुद्धा ज्याचा सराव चांगला झालेला आहे त्याला हा प्रश्न सोडवण्यास अगदी सोपा जातो. प्रश्न क्रमांक 57 आहे की खालीलपैकी जोडाक्षरी नसलेला शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक 1 दिला आहे अक्षर, 2 आहे ज्ञानेश्वर, 3 आहे मृग, 4 आहे श्रेयस. जोडाक्षर म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे. जेव्हा दोन दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येतात, या ठिकाणी लक्षात घ्या, 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येतात आणि त्यांचा स्वतंत्र उच्चार होत नाही. 2 व्यंजने एकत्र आल्यानंतर त्यांचा स्वतंत्र उच्चार होत नाही, तेव्हा तयार होणाऱ्या अक्षराला जोडाक्षर असं म्हणायचंय. मग या ठिकाणी क्ष, ञ, स्र, त्र, द्य इत्यादी जोडाक्षर आहेत. मग अक्षर या शब्दामध्ये क्ष आलेला आहे, म्हणजे हा जोडाक्षर आहे की नाही? तर हा एक जोडाक्षर आहे. अक्षर हा शब्द जोडाक्षरी आहे. ज्ञानेश्वर या ठिकाणी देखील श ला व जोडलेला आहे, म्हणजे हा देखील जोडाक्षरी शब्द आहे. आणि श्रेयस मध्ये श्र आलेला आहे, म्हणजे हा देखील जोडाक्षरी शब्द आहे. मात्र या ठिकाणी मृग हा शब्द आहे, इथे ऋकार आलेला आहे, हा जोडाक्षरी शब्द नाही. बरेचसे मुलं अक्षर हा शब्द जोडाक्षरी नाही असं म्हणून सरळ जातील. त्यांना वाटेल उच्चारांवरून ते फरक करायला जातील. मात्र क्ष असलेले, ज्ञ असलेले, स्र असलेले, त्र असलेले शब्द ते जोडाक्षरी शब्द गणले जातात. मात्र या ठिकाणी मृग शब्द जोडाक्षरी नसलेला शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपल्याला रंगवावा लागेल, गोल करावा लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जोडाक्षरी नसलेला शब्द आहे. पुढचं आपण पाहूया. 58. खालील काव्य पंक्तीत आकारांत शब्दांपेक्षा इकारांत शब्दांची संख्या कितीने कमी अगर जास्त आहे असं आपल्याला त्यांनी विचारलंय. काव्य पंक्ती त्यांनी दिलेल्या आहेत. प्रीतम आमची भारत माता, आम्ही सारी तिची मुले, रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले. या 4 ओळींमध्ये आकारांत आणि इकारांत शब्द किती आहेत ते आपल्याला प्रथम शोधायचंय. मग आकारांत शब्द कशाला म्हणायचं ते आपण पाहिलेलं आहे. ज्या शब्दांच्या शेवट अ वर येऊन थांबतो त्यांना आपण आकारांत शब्द म्हणतो. मग प्रियतम हा एक आकारांत शब्द झाला. त्यानंतर आमची होईल का? नाही होणार, हा इकारांत आहे. भारत माता हा आकारांत शब्द आहे. आम्ही नाही, सारी नाही, तिची नाही, मुले हा एकारांत शब्द आहे. रंग अगदी बरोबर, या ठिकाणी दुसरा शब्द आपल्याला भेटलाय. त्यानंतर गंध हा तिसरा शब्द भेटलाय. आणि सर्व हा देखील जोडाक्षर आकारांत शब्द आहे. म्हणजेच आकारांत शब्द किती झाले आपले? 4. आणि आता आपल्याला इकारांत शब्द पाहिजे. आमुची, त्यानंतर आम्ही, सारी, तिची, नंतर एथली आणि हा तरी, असे एकूण 6 शब्द आपल्याला दिसत आहेत. मग या दोघांमधील कमी अगर जास्त दोन्ही विचारलेले आहेत आपल्याला. मग 6तून 2 गेले, 4 गेले 2, म्हणजेच 2 ने जास्त आहेत. इकारांत शब्द आकारांत शब्दांपेक्षा 2 ने जास्त आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर येईल. पुढे 59 आपण प्रश्न पाहूया.
तर एक अक्षरमाला आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. वरील अक्षरमालिकेत एच आणि आर या अक्षरांदरम्यान असणाऱ्या अक्षरांच्या संख्येपेक्षा 4/3 पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या जोडीत असतील? या ठिकाणी पहा, एक अक्षरमाला दिलेली आहे. या अक्षरमालेत एकूण किती अक्षर दिलेली आहेत आपल्याला ते आपण अभ्यासायचंय. त्यानंतर एच चा नंबर किती आहे? तर अगदी बरोबर, हा एच जो आहे तो आपल्याला 8 नंबरला दिसेल. आर जो आहे तो कुठे आहे? तर या ठिकाणी आहे. याचा नंबर किती आहे? आर चा नंबर, या आर चा नंबर किती दिसतोय आपल्याला? किती स्थानी आलेला आहे? 5 3 15 आणि 3 18, म्हणजे 18व्या नंबरला आर आलेला आहे. मग एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस आपल्याला दरम्यानची अक्षर विचारतात, 2 अक्षर देतात आणि त्या संख्या मालिका या अक्षर मालिकेतील दरम्यानची अक्षरे विचारतात, त्यावेळेस मोठा जो अंक असतो त्यातून छोटा अंक त्यातून 1 वजा करायचा असतो. हा नियम आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे 2 अक्षरांमधील अक्षरे ज्यावेळेस आपल्याला काढायची असतात त्यावेळेस मोठा क्रमांक वजा लहान क्रमांक वजा 1 अशी मांडणी आपल्याला करायची असते. म्हणून एच आणि आर यांच्या दरम्यानची जी अक्षरे काढायची असेल तर ती येतात 18 वजा 8 आणि वजा 1 बरोबर 9 येतात. आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की 9 अक्षर या दोघांच्या मध्ये आहेत. तर त्यांनी पुढे सांगितलेलं आहे 4/3 पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या जोडीत असतील. म्हणजे या 9च्या 4/3 पट विचारलंय त्यांनी आपल्याला. मग या ठिकाणी आपण एक गोष्ट अभ्यासू शकतो की 9 गुणिले 4/3. मग या ठिकाणी आपण एक लक्षात घेऊ शकतो, या तिनाने ज्यावेळेस आपण 9 गुण तिनाने ज्यावेळेस 3 1 3 होतं आणि 3 3 9 होतं, म्हणजे याला 9च्या रूपांतर 3 होतं. 4 गुणिले 3 उत्तर किती येतं? 12. म्हणजेच आपल्याला अशा जोडी शोधायची आहे की ज्या मध्ये 12 अक्षर येतील. मग 12 अक्षरे कोणत्या दरम्यान? डी चा नंबर किती येतो तो पहा. डी चा नंबर येतो 4 14 आणि एन चा नंबर येतो 14. 14 मधून 4 गेले आणि त्यातून 1 वजा केले तर 9. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे का? तर नाही, हा पर्याय काही बरोबर दिसत नाही. म्हणजे 1 नंबरचा पर्याय चुकीचा आहे. 2 नंबरच्या पर्यायात पाहू. के चा नंबर येतो 11 आणि डब्ल्यू चा नंबर येतो 23. 23 मधून 11 गेले आणि त्यातून 1 वजा केला तर उत्तर आपल्याला 11 मिळतं. मात्र आपल्याला दरम्यान किती अक्षर हवी आहेत? 12 अक्षर हवी आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 देखील चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये 13 आणि 24. 24 मधून 13 गेले आणि त्यातून 1 घातल्यावर उत्तर येतं 10. म्हणजे 3 नंबरचा पर्याय देखील चुकीचा आहे. आणि 4 नंबरचा पर्याय पाहूया. ती आलेला आहे 5 नंबरला आणि आर आलेला आहे 18 नंबरला. मग अशीच आपण पाहिलेलं आहे आर 18 नंबरला आहे. मग 18 मधून 5 गेले आणि त्यातून 1 वजा केलं तर 12 येतात. म्हणजे हे तर बरोबर दिसतंय. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील संख्या मालिकेतील प्रत्येक संख्येतील अंकांच्या स्थानांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती? काय सांगितलंय? ज्या दिलेल्या संख्या आहे त्या आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तुम्ही सुद्धा थोड्याफार प्रमाणात उत्तर काढण्याचा प्रयत्न करा बरं. घाई करू नका. तुम्ही सगळं हुशार आहात. आधी विचार करत जा आणि मग उत्तर शोधत जा. शांत डोक्याने उत्तर शोधली की पटकन लक्षात येते. त्यासाठी आपल्याला प्रश्न देखील शांत ठेवून वाचावा लागतो. मग खालील जी संख्या मालिका दिलेली आहे 13 55 17 53 37 37
76, 19 आणि 41 या संख्याच्या अंकांच्या स्थानांची अदलाबदल करायची. म्हणजे एकक स्थानचा अंक दशक स्थानी, दशक स्थानचा अंक एकक स्थानी. मग या ठिकाणी आपल्याला 31 मिळतात, 95 चे 59 होतात, 17 चे 71, 53 चे 35, 37 चे होतात 73, 76 चे होतात 67, 19 चे होतात 91 आणि 41 चे होतात 14. मग या ठिकाणी आपल्याला मूळ संख्यांच्या बेरीज किती येईल असं विचारले. मग यातील सगळ्याच मूळ संख्या आहेत का, तर नाही. या अंक ज्यावेळेस आपण उलट अंकांची अदलाबदल करून ज्या संख्या तयार झालेल्या आहेत त्यामध्ये 31 ही मूळ संख्या आहे. 31 ही मूळ संख्या दिसते आपल्याला. त्यानंतर 59 ही देखील मूळ संख्या आहे. नंतर 71 ही देखील मूळ संख्या आहे. 35 मात्र मूळ संख्या नाही. 73 ही मूळ संख्या आहे. 67 ही देखील मूळ संख्या आहे. 91 ही मूळ संख्या नाही, कारण तिला कोणत्या ना कोणत्या संख्येने भाग जातोय. 14 ही देखील मूळ संख्या नाही. मग मूळ संख्या कोणत्या कोणत्या आलेल्या आहेत, 31, 59, 71, 73 आणि 67 यांची ज्यावेळेस आपण बेरीज करतो त्यावेळेस उत्तर येतं 301. यांची बेरीज करायची या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. पहा, मूळ संख्यांची बेरीज या ठिकाणी सांगितलेली आहे. मग या अंकांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्या आणि त्यातील मूळ संख्या शोधून या मूळ संख्याची बेरीज या ठिकाणी विचारलेली आहे. जर 31, 59, 71, 73, 67 यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळतं 301. मग 301 कोणत्या पर्याय क्रमांकाचा आहे, तर अगदी बरोबर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. गटात न बसणारे पद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मग या ठिकाणी पर्याय दिले आहेत. सोपा प्रश्न आहे. धाम, ग्रह, आलय आणि सदर. पहा, ज्या वेळेस मराठीतील समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला उपयोगी येतात आणि धामचा अर्थ काय होतो, तर निवासस्थान किंवा पवित्र स्थान. आलय म्हणजे सुद्धा घर किंवा निवासस्थान. सदर म्हणजे सुद्धा इमारत किंवा निवासस्थानी शब्द आलेला आहे तो. मात्र जो ग्रह आहे तो ग्रह निवासस्थान आहे का कोणाचं, नाही. या ग्रहाला या ठिकाणी ग्रह हा शब्द वेगळा होतो. तसेच धाम, परत आलय आणि सदर हे तीनही शब्द आपल्याला एका अर्थाचे वाटतायत, मात्र त्यातील ग्रह हा शब्द वेगळा आहे. ह्या गटात बसतोय का, तर नाही. म्हणजे म्हणून पर्याय क्रमांक 2 ला आपल्याला निवडावं लागेल आणि ते गोल करावं लागेल. पुढचा प्रश्न आपण पाहूया. गटात न बसणारे पद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. या ठिकाणी खूप इंटरेस्टिंग प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. बऱ्याच जणांचे तर्कशोध शक्तीवर आधारित हे प्रश्न आपल्याला येत असतात. या ठिकाणी आपण एक लक्षात घ्यायचे, फक्त प्रश्न सोडवताना पाठांतर नव्हे, तर त्याला आपण आपल्या हुशारीने ओळखलं पाहिजे. आपलं जरी उत्तर चुकलं तरी योग्य दिशेने विचार केला, आपल्याला चुका कुठे होत आहेत हे लक्षात आलं तर यश आपल्याला नक्कीच मिळतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांचं उत्तर सोडवताना आपण पर्याय पाहायचा आहे. गटात न बसणारे पद ओळखून त्याचे पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 1 नंबरचा पर्याय दिलाय 54, 78, 66, 36. मग या ठिकाणी विचारशक्तीला खूप चालना द्यावी लागते. योग्य उत्तर काही काही वेळेस असं देखील होतं की बरेचसे पर्याय आपल्याला सारखे वाटतात, मात्र त्या ठिकाणी आपल्याला विचार हा चांगल्या प्रकारे करावा लागतो.
या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, पहा. जर 54, 78, 66 आणि 36 या अंकांपैकी जर त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत या दृष्टीने तुम्ही विचार केला तर तुम्हाला याचं उत्तर मिळेल. या ठिकाणी 78 ही देखील त्रिकोणी संख्या आहे, 66 ही देखील त्रिकोणी संख्या आहे आणि 36 ही देखील त्रिकोणी संख्या आहे. मात्र 54 ही त्रिकोणी संख्या नाही. तर 54च्या पुढची 55 यायला हवी होती, मग ती त्रिकोणी संख्या आली असती. या त्रिकोणी संख्या तुम्हाला पाठ हव्या. कोणत्या कोणत्या त्रिकोणी संख्या आहेत तर 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78 या सर्व त्रिकोणीय संख्या आहेत. या कशा संख्या आहेत तर त्रिकोणी संख्या आहेत. मग या ठिकाणी तुमच्या एक लक्षात येतं की ही 54 नंबरची जो अंक आहे तो त्रिकोणी संख्या नाही, बाकी त्रिकोणी संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 देखील बरोबर आहे. त्यानंतर आपण एक गोष्ट अभ्यासूया. काही जणांचे असे विचार करतील की अंकांची बेरीज केली तर 5 आणि 4 9 येते, ही विषम संख्या येते. 7 आणि 8 15 येते, विषम संख्या येते. तर 15 ही विषम संख्या येते. 6 मात्र कशी येते 12 ही सम संख्या येते. 36 3 आणि 3 6 ही विषम संख्या येते. मात्र या तीनही विषम संख्या आहेत. 54 या अंकांची बेरीज केली तर विषम संख्या मिळते. मात्र 66 ही अशी संख्या आहे की जिची समसंख्या बेरीज मिळते, म्हणून काहींना हा पर्याय क्रमांक 3 देखील बरोबर वाटेल. म्हणून 2024 साली आलेला प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 3 देखील बरोबर दिलेला आहे आणि त्याचबरोबर पर्याय क्रमांक 4 देखील बरोबर दिलेला आहे. तो कसा तर ते आपण अभ्यासूया. तर इकडे लक्षात घ्या, पहा समान गुणधर्म पाहूयात. या 54 ची संख्या आहे तिला 6 ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये, 78 पूर्ण वर्ग संख्या नाहीये, 66 पूर्ण वर्ग संख्या नाहीये, मात्र 36 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा त्यांनी बरोबर दिलेला होता. मग या देखील असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्यावेळेस तुमची विचारशक्ती कशी ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मात्र यातील सर्वात चांगला पर्याय क्रमांक जो तर्क संगत वाटतो तो आहे या सगळ्यात त्रिकोणी संख्या आहे. 54 ही त्रिकोणी संख्या नाही. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात येईल की आपण त्रिकोणी संख्या नाही, म्हणून 54 हे उत्तर बरोबर आहे. अंकांच्या बेरजेची चर्चा केला तर 66 ही समसंख्या येते, म्हणून गटात न बसणारा शब्द संख्या कोणती होते तर ही सम येते, बाकीच्या सगळ्या विषम येतात, म्हणून 66 सुद्धा येऊ शकते. तिसरा नियम, पूर्ण वर्ग संख्या कोणत्याच नाहीये, 54 नाही, 78 नाही, 66 नाही, 36 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. यापैकी ज्या विद्यार्थ्यांच्या हे पटकन लक्षात येईल की बाकीच्या त्रिकोणी संख्या आहे आणि 54 ही त्रिकोणी संख्या नाही. मग त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं तर ज्या त्रिकोणी संख्या ज्या असतात की ज्यांचा आपण टिपक्यांच्या स्वरूपात मांडणी केल्यानंतर त्रिकोण तयार होतो त्याला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी आपल्या दिलेली आहे गटात असणारी आकृती. या ठिकाणी सुद्धा काही फसवे उत्तर दिलेली आहेत. पहा, विचार करणारा कसा विचार करेल हे तुमची ताकदीवर अवलंबून राहतं. तर आज जरी काही प्रश्न तुम्हाला कठीण वाटत असले तरी ते सरावाने सोपे करता येतात. हेच तर खरं बुद्धिमत्तेचं सौंदर्य आहे. योग्य विचार, योग्य उत्तर तुम्हाला मिळालं तर योग्य चालना मिळते आणि योग्य प्रोत्साहन मिळालं तर तुम्ही पुढे जातात. या ठिकाणी लक्षात घ्या, त्रिकोण
एक भाग रंगवलेला आहे, दुसरा भाग नाही. या ठिकाणी त्याची उलटी प्रतिमा होते. म्हणजेच रंगवलेला भाग अलीकडे आलाय आणि न रंगवलेला भाग इकडे गेला. या ठिकाणी ही रेष आहे ती उलटी झालेली आहे. या ठिकाणी मात्र जसं वरती आहे तसंच खाली आलेलं आहे, उलट झालेलं नाही. या ठिकाणी सुद्धा बरोबर उलटी झालेली आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपल्याला बरोबर वाटतोय. आरशातील प्रतिबिंब या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आरशात ज्यावेळेस पाहू तर या त्रिकोणाची आकृती आपल्याला अशी दिसते. या ठिकाणी आरसा ठेवला असता या चौकोनाची आकृती आपल्याला अशी दिसते, आयताची. त्यानंतर या ठिकाणी आरसा दिसला तर ही अशी आकृती आपल्याला काही दिसत नाही. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. काही मुलं असाही तर्क लावू शकतात, पहा. अजून एक तर्क या ठिकाणी येईल, अजून एक पर्यायाचं उत्तर बरोबर येईल. या सर्व बंदिस्त आकृत्या आहेत. त्रिकोण बंदिस्त आहे, आयत बंदिस्त आहे, पानांची किती बंदिस्त आहे, इथे बंदिस्त नाही. म्हणून त्यांना असं वाटेल पर्याय क्रमांक 4 देखील बरोबर आहे. तर असंही होऊ शकतं, परंतु सगळ्यात पर्याय आपल्याला वाटतोय तो पर्याय क्रमांक 3. म्हणून 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्यांनी पर्याय क्रमांक 3 रंगवला त्यांना देखील मार्क मिळाले आणि ज्यांनी पर्याय क्रमांक 4 रंगवला त्यांना देखील मार्क या ठिकाणी मिळालेले आहे. आता खालचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. तर हे जे चिन्ह दिलेले आहेत यातील अयोग्य चिन्ह कोणतं आहे, गटात न बसणारं चिन्ह कोणतं आहे, हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं. आपण कोणते प्रश्न पाहत होतो? गटात न बसणारे पद ओळखून त्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा. मग तो पर्याय रंगवायचा आपल्याला. म्हणजे याच्यात गटात न बसणारं कोणतं आहे, येतंय का तुमच्या लक्षात? सांगा बरं. अगदी बरोबर. या सर्व आकृत्या, 1 नंबरची आकृती, 2 नंबरची आकृती आणि 3 नंबरची आकृती या एफ सारख्या वाटत आहेत. जर आपण कागद उलटा केला तर आपल्याला एफ दिसतो, मात्र कागद उलटा जरी केला तरी ही 2 नंबरची आकृती आपल्याला एफ सारखी वाटत नाही. ज्याची निरीक्षण शक्ती चांगली असेल त्याला हे प्रश्न पटकन लक्षात येतो, आणि ज्याची निरीक्षण शक्ती चांगली नसेल त्याला मात्र वेळ लागतो. ही 2 नंबरची जी आकृती आहे ती आशातील प्रतिमा आहे एफची, मात्र या 3ही आशातील प्रतिमा नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर येतो. चला, आपल्याकडे थोडा वेळ राहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रहीमचे आजचे वय रामच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून जॉनच्या आजच्या वयाच्या 4/3 पट आहे. तर इथे राम येतंय पहा. तर रामचे 3 वर्षापूर्वीचे वय 9 वर्ष असेल तर त्या तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती वर्ष येईल? प्रश्न समजा रामच्या वयाच्या दुप्पट आहे, रहीमचं आजचं वय जॉनच्या वयाच्या 4/3 पट आहे आणि रामचे 3 वर्षापूर्वीचे वय 9 वर्ष आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. मग या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की 3 वर्षापूर्वीचं वय आहे, म्हणजेच आजचं वय किती येईल त्याचं? तर 9 + 3 म्हणजे 12 वर्ष येईल. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती रहीमचं आजचं वय किती? रामच्या वयाच्या दुप्पट आहे, म्हणजे 12च्या दुप्पट 24. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की रहीमचं वय वर्ष 24 येते. मग जॉनचं वय वर्ष किती येते या ठिकाणी? तर जॉनचं वय वर्ष किती आहे? सूत्रसंज्ञांनी आपल्याला सांगितलंय रहीमचं वय जॉनच्या वयाच्या 4/3 पट आहे. म्हणजे जॉनचं वय गुणिले 4/3 बरोबर रहीमचं आजचं वय आहे 24. मग या दोन्ही बाजूंचं उकल काढल्यानंतर 3 ने जर आपण दोन्ही बाजूला गुणलं तर आपल्या लक्षात येतं की इथे येतात 72 बरोबर 4 गुणिले जॉनचं वय. इथं 4 गुणिले आहेत की खाली आल्यानंतर भागिले होतील. 72/4 म्हणजे उत्तर येतंय आपलं 18. जॉनचं वय किती आलं? 18. रामचं वय आलं 12, रहीमचं वय आलं 24 आणि जॉनचं वय आलं 18. या तिघांच्या वयाची जर आपण बेरीज केली तर ती किती येते? 54 वर्ष. म्हणजे पर्याय क्रमांक किती बरोबर येतोय आपला? तर पर्याय क्रमांक 3 बरोबर येतोय. चला तर पुढचं प्रश्न पाहूया आपण.
प्रश्न क्रमांक 67. हे पुढचे प्रश्न खूप सोपे आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही प्रयत्न करत आहात तेव्हा तुम्हाला हे सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नाहीये. जो अभ्यास करत असेल, जो नियमितपणे सराव करत असेल, त्याला या प्रश्नांची उकल पटकन लक्षात येते. मग आज आपण या ठिकाणी अभ्यासूया. या ठिकाणी विचार करा बरं. वाघाला सिंह म्हटले, सिंहाला शेकरू म्हटले, शेकरूला हरिण म्हटले, हरणाला हत्ती म्हटले. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणास म्हणावे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण आहे? आपल्याला सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. मग शेकरूला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? तर हरिण म्हटलेलं आहे. म्हणून हरिण हे उत्तर आपल्याला पर्यायामध्ये शोधायचंय. मग हरिण हे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. शेकरूला हरिण म्हटले आहे. म्हणून या ठिकाणी हरणाचा अर्थ होतो शेकरू, आणि शेकरू हे आपलं काय आहे? तर राज्य प्राणी आहे. त्याचप्रमाणे राज्य पक्षी कोणता आहे, त्याचप्रमाणे राज्य चिन्ह कोणतं आहे हे आपण अभ्यासलं पाहिजे. आपल्या देशाचा राज्य चिन्ह कोणता आहे, राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे हे आपल्या लक्षात येतं. आपल्या देशाचं बोध चिन्ह कोणतं आहे? ते अशोक चिन्ह आहे. अशा प्रकारचे जे काही सिंबॉलिक घटक असतात ते आपल्याला ज्ञात हवे. ते लक्षात आले तर आपल्याला लक्षात येतं महाराष्ट्राचा राज्य प्राणी विचारला होता. आपल्याला सर्वांना माहित हवं की महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे. मग शेकरूला काय म्हटलं? तर हरिण. म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर येतोय. पुढचा प्रश्न पाहूया. सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? तर या ठिकाणी लक्षात घ्या. तर आपण या आकृतीत त्रिकोण मोजताना नेहमी लक्षात घ्यायचं की एक प्रकारचे त्रिकोण आलेले नाहीयेत. इथे मधीच रेष आलेली आहे, म्हणून आपल्याला हे सर्व त्रिकोण मोजावे लागतील. मग या ठिकाणी आपण पाहूया. आणि त्रिकोण मोजताना नेहमी छोट्या त्रिकोणाकडून मोठ्या त्रिकोणाकडे जायचं. या ठिकाणी 1 नंबरचा हा त्रिकोण आहे, या ठिकाणी हा 2 नंबरचा आहे, हा 2 नंबरचा त्रिकोण आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी हा 3 नंबरचा त्रिकोण आलेला आहे. त्याच प्रकारे या ठिकाणी 4 नंबरचा त्रिकोण या ठिकाणी आलेला आहे. पुढचा त्रिकोण पाहूया आपण. हा 5 नंबरचा त्रिकोण आलेला आहे. हा 6 नंबरचा त्रिकोण या ठिकाणी आलेला आहे. या 7 नंबरचा त्रिकोण या ठिकाणी आलेला आहे. आणि हा वरचा 8 नंबरचा त्रिकोण आलेला आहे. तर झाले का सर्व त्रिकोण? तर नाही, अजूनही त्रिकोण या ठिकाणी आपल्याला दिसतील. पहा, तर कोणते कोणते त्रिकोण आहेत ते आपण पाहूया. पहा, हा जो मोठा त्रिकोण तुम्हाला दिसतोय, एकच मिनिट. पहा, हा एक त्रिकोण, या तीनही बाजू मिळून एक त्रिकोण मिळतोय आपल्याला. तो झाला 9. त्यानंतर ही बाजू आणि 5 आणि 6 ची ही बाजू आणि ही बाजू मिळून सुद्धा आपल्याला एक त्रिकोण मिळतोय. हा झाला 10. त्यानंतर हा एक मोठा त्रिकोण मिळतोय आपल्याला. इकडची ही बाजू जर घेतली आपण, हा जर त्रिकोण घेतला तर हा एक मिळतोय. म्हणजे हे झाले 10 आणि हे झाले 8. त्यानंतर हा 9, हा एक 10 आणि हा एक त्रिकोण, तो किती झाला? पूर्ण मोठा जो त्रिकोण आहे तो किती झाला? 11. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बघते. एकूण 11 त्रिकोण मिळत आहेत आपल्याला. त्यानंतर पुढचा प्रश्न लक्षात घेऊया.
प्रश्न क्रमांक 69 ते 71 साठीच्या सूचना आहेत. खालील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं पद येईल हे आपल्याला पाहायचं आहे. तर या ज्यावेळेस संख्या मालिकेतील संख्यांचा क्रम लक्षात घेतला तर असं लक्षात येईल की या सर्व वर्ग संख्या आहेत. 121 कशाची वर्ग आहे तर 11ची वर्ग आहे. त्यानंतर 69 आहे हा कशाचा 169 कशाचा वर्ग आहे तर 13चा आहे. 289 ही जी संख्या आहे तर ती 17चा वर्ग आहे. 361 हा कशाचा वर्ग आहे तर 19चा आहे. त्यानंतर 841 हा कशाचा वर्ग आहे तर 29चा आहे. मधला प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजेच एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, 11, 13, 17, 19 आणि 29 या सर्व मूळ संख्या आहेत. या सर्व कशा संख्या आहेत मूळ संख्या आहेत. मात्र मध्ये एक मूळ संख्या राहिलेली आहे ती कोणती आहे तर 23 आणि या 23चा वर्ग येतो 529. म्हणून 529 म्हटल्यावर पर्याय क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी बरोबर पर्याय क्रमांक 4 ला आपल्याला रंगवायचा आहे, गोल करायचा आहे. प्रश्न जरी कठीण वाटत असला तरी तुमचं डोकं तेजस्वी होण्यासाठी अशा प्रकारचे बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न जे तुम्हाला तर्क करायला लावतात हे खूप सुंदररित्या कार्य करतात. आधी ज्यावेळेस तुम्हाला सरावाच्या दरम्यान जेवढा त्रास होईल किंवा जेवढा तुम्ही अधिकचा सराव कराल तेवढे तुमच्या या गोष्टी पटकन लक्षात येतात आणि जे सराव करत नाही त्यांच्या मात्र या गोष्टी लक्षात येत नाही. गोंधळून न जाता शांत चित्ताने ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधतात. आता पुढची संख्या मालिका दिलेली आहे त्या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. या ठिकाणी 91, 82, 74, 67 आणि प्रश्नचिन्ह दिलेले आहेत. मग आपण क्रम लक्षात घेऊया. मग क्रम लक्षात घेताना एक गोष्ट लक्षात घ्या, 91 मधून 82 गेले, किती राहिले तर 9 ने संख्या कमी झाली आहे. 82 मधून 74 गेल्यानंतर 8 ने संख्या कमी झालेली आहे आणि 74 मधून 67 गेल्यानंतर 7 ने संख्या कमी झालेली आहे. म्हणजेच एक गोष्ट आपल्या इथे लक्षात येईल, इथे 9 ने संख्या कमी होते 91 ते 82 मध्ये. 82 मधून 74 आले 8 ने होते. 74 ते 67 मधून गेल्यानंतर 7 ने होते. मग आता 67च्या पुढे आलेली आहे जी संख्या ती कितीने असेल तर 6 ने. अगदी बरोबर तुम्ही विचार केला तर 6 ने कमी झाल्यानंतर ती किती येईल तर 67 मधून 6 गेले पर्याय क्रमांक 1 61 हे आपलं उत्तर येईल. या ठिकाणी तुम्ही म्हणाल पुढे ती 5-5 ने कमी होत गेलेली आहे. मात्र आपल्याला पहिल्या संख्यांचा क्रम या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. या ठिकाणी पुढच्या आकृत्या दिलेल्या आहेत प्रश्न आकृत्या. यातील प्रश्न आकृतीमध्ये या 4 पर्यायांपैकी कोणती बरोबर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी. मग या ठिकाणी लक्षात घ्या, पहिली आकृती काय दिलेली आहे त्यांनी आपल्याला एरो दाखवलेला आहे. 2 नंबरला हा टिपका दिलेला आहे. त्यानंतर या चौकोनामधील एक बाजू त्यांनी रिकामी ठेवलेली आहे. मग एक गोष्ट लक्षात घ्या, एरोची जो बाण जो दाखवलेला आहे तो बाण कसा फिरतोय पुढच्या मध्ये तर हा बाण घड्याळाच्या काट्यासारखा फिरतोय. पुढे आल्यानंतर हा बाण इकडे येतोय, सरळ खाली येतोय पुढच्या आकृतीमध्ये. त्यानंतर त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये तो घड्याळाच्या बाजूने जसा फिरतोय. मग पुढे ते आल्यानंतर तो कुठे जाईल आता अगदी बरोबर तो जाईल वरती. कुठे जाईल म्हणजेच हा बाण या ठिकाणी असा जाईल. मात्र आता टिपक्याचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर हा टिपका घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध बाजूने फिरतोय. या ठिकाणी इथे होता, त्यानंतर तो इकडच्या कोपऱ्यात आला, त्यानंतर इथे दुसऱ्या कोपऱ्यात आला. तर या ठिकाणी तो कुठे
अगदी बरोबर, तो या कोपऱ्यात येईल. आणि तिसरी जी आकृती तुम्हाला दिसते, तर या चौकोनाची एक रिकामी आहे. ती रिकामी बाजू सुद्धा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने एक एक बाजू रिकामी होत जाते. पहिले प्रथमतः या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, या ठिकाणी बाजू रिकामी होती, त्यानंतर घड्याळाच्या विरुद्ध गेल्यानंतर या ठिकाणची आली, त्यानंतर या ठिकाणची आली, खालची. अगदी बरोबर. म्हणजेच या ठिकाणी ही आकृती अशी पहा. मग अशी उत्तर आकृती कुठे दिसते तुम्हाला? तर ही उत्तर आकृती आहे. कोणती आहे विचार करा बरं. तर ही उत्तर आकृती आहे पर्याय क्रमांक 3. कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 3. म्हणून पर्याय क्रमांक 3 निवडायचा आहे आपल्याला या ठिकाणी. पुढे आपण पाहूया. या ठिकाणी खालील प्रश्नाकृतीतील आरशातील प्रतिमा आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. तर खालील प्रश्नाकृतींची आरशातील प्रतिमा हे उत्तर क्रमांकामधून निवडायची आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतंय की हा बाण दाखवलेला आहे. आरशातील प्रतिमा ज्यावेळेस आपण इकडे फिरवतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की हा जो बाण आहे तो कुठे जाईल. अगदी बरोबर, हा बाण इकडच्या दिशेला जाईल आणि हा बाण इकडच्या दिशेला कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. मात्र या 3 मध्ये, या 2 नंबरच्या पर्याय क्रमांकामध्ये एक चिन्ह आलेलं आहे जे आपल्या मूळ प्रश्नाकृतीमध्ये नाही. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 बरोबर येईल. त्यानंतर प्रश्नाकृती 73 नंबरचा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला सोडवायचा आहे, 7, 6, 9 यांच्या आरशातील प्रतिमा कशी येईल? तर अगदी बरोबर, 7 उलटे केल्यानंतर सुरुवातीला शेवटी 7 येतील. या ठिकाणी 7 आहेत. ज्यावेळेस 6 आपण उलटे करतो त्यावेळेस तो ए सारखा दिसतो, म्हणून या ठिकाणी आपल्याला ए दिसतोय. आणि 9 ज्यावेळेस इंग्रजी मधले 9 ज्यावेळेस आपण उलटे करतो त्यावेळेस ते मराठी सारखे दिसतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. निरीक्षण शक्तीने तुम्हाला हे सोडवता येतात. प्रश्न, तुमच्या मित्राने सर्वांसमोर न आवडणारे वर्तन केले तर तुम्ही काय कराल? त्याला तेच माराल का? त्याची स्मृती तोडाल का? मित्रांमध्ये त्याची बदनामी कराल का? की गैरवर्तन असे त्याला नीट समजावून सांगा. तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. 75वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, शाळेने तुम्ही कधीही काम न केलेल्या विभागाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली तर काय कराल? तर तुम्ही काम बदलून देण्याचा आग्रह धरा. 2 नंबरचा पर्याय आहे, कामाचे स्वरूप समजावून घेऊन ते काम नीट करण्याचा प्रयत्न कराल. काम बदलून न दिल्याने गैरहजर राहाल किंवा कामाचे स्वरूप समजून न घेऊन जबाबदारी स्वीकारा. मग यापैकी सर्वात योग्य पर्याय क्रमांक आपल्याला 2 वाटतोय, म्हणून 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर येतो. विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेशी जर विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, आज आपण फक्त प्रश्न सोडवले नाही तर विचार करायला सुद्धा शिकलेलो आहोत. जो विचार करतो तोच आयुष्यात पुढे जातो. त्यामुळे आजची ही तासिका म्हणजे फक्त अभ्यास नाही तर तुम्हाला भविष्याला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. तुमची विचारशक्ती ही खरी तुमची ओळख ठरणार आहे. तुमची तर्कशक्ती ही तुमची खरी ओळख ठरणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे तर्कसंगत विचार करून बुद्धिमत्तेवरील हे प्रश्न सरावाने का होईना योग्य प्रकारे विचार करून तुम्ही जर सोडवले तर यश तुमचंच आहे. येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला सर्वांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. त्याच प्रकारे आज या तासिका घेण्याची मला जी संधी दिली शिक्षण विभागाने त्याबद्दल मी देखील त्यांचे आभार व्यक्त करतो. आमचे गट शिक्षण अधिकारी असतील शिवाजी कराड साहेब
यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक, ज्यांच्या मार्गदर्शनाने, ज्यांच्या उत्साहाने आम्ही हे मिशन आरंभ आमच्या तालुक्यासाठी अगदी सुंदररित्या आयोजित करीत आहोत, असे आमचे कराड साहेब, रामनाथजी कराड साहेब यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी मला आज ही तासिका घेण्याची संधी दिली, ज्याबद्दल देखील त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊन आजच्या या तासिकेतून आपली रजा घेतो. धन्यवाद.